हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्हा पोलीस भरती 2017मध्ये जो पेपर झाला त्या पेपरमधील अंकगणिताचे प्रश्न व्यवस्थित स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं तुम्ही विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि पोलीस भरतीला यातले जशास तसे प्रश्न विचारले जातात. ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. पहिला प्रश्न आहे, 21 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला त्रिज्या दिली 21 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ काढायचं आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत येते 22/7 आणि आर म्हणजे त्रिज्याची किंमत आहे 21. मग हे कसं सोडवायचं आपल्याला? तर 22/7 गुणिले 21 गुणिले 21. मग 7 येतं 7, 7 त्रिक 21, 21 गुणिले 3 केलं तर 63 आलं. मग 63 गुणिले 22 हे जर आपण केलं तर 22 त्रिक 66ला 6, हातचे आले 6, 22 × 132, 132 आणि 6 138, म्हणजे 8386 चौरस सेंटीमीटर हे आपलं उत्तर आहे. तर 2 नंबरचं उत्तर आहे 8386 चौरस सेंटीमीटर. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, दिलीप व मधू यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे. मधू दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल? तर एक लक्षात ठेवा, 2 व्यक्तींच्या वयामधील फरक हा जन्मल्यापासून मरेपर्यंत सारखाच असतो. मग त्यांच्यामध्ये अंतर किती वर्षाचं आहे? 12 वर्षांचं. मग आज 12 वर्षांचं अंतर आहे, तर 6 वर्षानंतर सुद्धा 12 वर्षाचंच अंतर राहील. 2 नंबरचं उत्तर आहे 12 वर्षे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 3 व 5ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तर या ठिकाणी 3ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3ने निषेध भाग जातो त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3ने निषेध भाग जातो. आणि 5ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येच्या एकस्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 5ने निषेध भाग जातो. मग इथे जर विचार केला तर एकस्थानी 5, 5, 5, 5 म्हणजे चारही संख्यांना 5ने भाग जातो. मग 3ने निषेध भाग जातो की नाही हे टाळण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज. मग 5 आणि 5 10, 9 आणि 10, 10 20 आणि 2 22. 22ला 3ने निषेध भाग जात नाही म्हणून ही संख्या नाही आहे. त्याच्यानंतर 5, 6 अधिक 4 केलं तर 10 येते. 5 आणि 5 10, 10 20, 20 आणि 3 23. 23लाही 3ने निषेध भाग जात नाही. त्याच्यानंतर 9 आणि 10, 10 आणि 2 12, 12 आणि 1 13, 13 आणि 5 18, 18ला 3ने निषेध भाग जातो. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आहे की एकस्थानी 5 आहेत म्हणून 5ने निषेध भाग जातो आणि संख्येतील अंकांची बेरीज 18 येते. 18ला 3ने निषेध भाग जातो. म्हणजेच ही जी 3 नंबरची संख्या आहे 91,215 या संख्येला 3 व 5ने निषेध भाग जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका कुरणात एक बैल एका खांबाला 10.5 मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे, तर तो किती क्षेत्रातील गवत खाऊ शकेल? तर या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्रिज्या म्हणजे दोराची लांबी ती आहे 10.5 मीटर. मग आता 10.5 मीटर ही आपली त्रिज्या आहे आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा जे फॉर्म्युला आहे तो मी वरच सांगितला आहे, पाय आर वर्ग. मग आपल्याला काय करावं लागेल? 22/7 गुणिले 10.5 गुणिले 10.5. आता हे दशांश चिन्ह जर काढून टाकलं तर इथं एक घर आहे आणि इथे एक घर आहे, म्हणजे 2 शून्य आपल्याला 7च्या समोर द्यावे लागतील. मग ते काय होणार आहे आता? 22/700 गुणिले 105 गुणिले 105 असं ते होणार आहे. मग आता हे 7 × 7 म्हणजे हे झालं 100 आणि इथं 15 × 7 105, 15ने भाग गेलेला आहे. मग 15 गुणिले 105 केलं तर 15 गुणिले 100 1500 आणि 15×5 75 म्हणजे 1575 आलेलं आहे ते. मग 1575
भागिले आपलं गुणिले 22 आपल्याला करावं लागेल. मग हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असं येईल पहा, गुणाकार 22 5 110ला 0 हातचे आले 18, 22 7 154 आणि 18 165ला 5 हातचे आले 16, 22 त्याच्यानंतर 22 5 110, 110 आणि 16 126ला 6 हातचे आले 12, 22 22 आणि 12 जर केलं तर 34, म्हणजे 34,650 आले. पण हे भागिले 100 आहे, म्हणजे 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. 346.50. मग आता 346.50 किती नंबरचा ऑप्शन आहे? तर 1 नंबरचा ऑप्शन आहे, कारण शेवटचा शून्य नाही लिहिला तरी चालतो दशांश चिन्हानंतर. 346.5 चौरस सेंटीमीटर हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न पाहूयात आपण. 1 मीटर बाजू असलेल्या घनात किती लिटर पाणी मावेल? आता 1 मीटर बाजू असलेल्या घनाचं घनफळ काढावं लागेल. मग घनाचं घनफळ बरोबर बाजूचा घन, मग 1चा घन किती येतो? 1, मग ते आलं 1 घन मीटर. आता एक फॉर्म्युला लक्षात ठेवा नेहमी, की 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. मग आता 1 मीटर बाजू असलेल्या घनाचं घनफळ आलं 1 घन मीटर, आणि 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर, म्हणजेच 1000 लिटर पाणी त्याच्यामध्ये मावेल. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. फॉर्म्युला फक्त माहिती असणं आवश्यक होतं. त्याच्यानंतरचा 6वा प्रश्न आहे. एक टाकी 2 नळ चालू असता 12 तासात भरते. 30 टाकी 3 नळ चालू असतील तर किती तासात भरेल? आता हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे, कारण नळांची संख्या वाढवली की वेळ कमी होणार आहे. मग व्यस्त चलनाचं उदाहरण कसं सोडवतो आपण? तर 2 पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या गुणिले x. मग आता हे 3 गुणिले आहेत, इकडे येऊन भागिले होतील. 2 गुणिले 12 भागिले 3, 3 येतं 3, 3 चोट 12 आणि 4 दोन्ही 8, म्हणजे किती तासांमध्ये भरेल? 8 तासांमध्ये भरेल. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 7वा नंबरचा जो प्रश्न आहे तो बुद्धिमत्ता चाचणीचा आहे. तर बुद्धिमत्ता चाचणीच्या व्हिडिओमध्ये मी तो प्रश्न घेईल. आता त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. शेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी 450 रुपये द्यावे लागतात, तर त्या कपड्याची छापील किंमत किती? तर पर्यायाच्या साहाय्याने सोडवलं तर सोपं जाईल पहा. आता समजा 495चे 10% काढले तर ते 49.5 येतात. मग 495 मधून 49.5 मायनस केले तर 450 येत नाहीत. तसंच 460चे 10% काढले तर 46 येतात. 460 मधून 46 मायनस केले तर 404 येतं. आपल्याला 450 आलं पाहिजे. मग समजा छापील किंमत 500 घेतली तर 500चे 10% 50 येतात, आणि 50 वजा 50 केलं तर 450 येतं, म्हणजेच छापील किंमत किती आहे? 500 रुपये आहे. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे 500 रुपये. त्याच्यानंतर 9वा प्रश्न पाहूयात आपण आता. 36 भागिले 4 बरोबर 9, तर 3.6 भागिले 0.004 बरोबर किती? तर सोपी पद्धत आहे पहा. वर 36 खाली 4. आता इथं म्हणजे 3.6 मध्ये दशांश चिन्हानंतर एक घर आहे, म्हणून छेदस्थानी 0 द्या. 0.004 मध्ये दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत, म्हणून अंशस्थानी 2 शून्य. 0 कटला, 4 1 4, 4 9 36, आणि राहिलेला 0 दिला तर 90 हे त्याचं उत्तर येते. 3 नंबरचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडून अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी लाईव्ह लेक्चरमध्ये शिकायची असेल तर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला गणित बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन क्लास म्हणून मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला क्लासची सर्व माहिती दिली जाईल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. 9 किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत 1440 रुपये आहे, तर 2.5 किलोग्रॅम आंब्यांची किंमत किती? आता या ठिकाणी पहा, 1440 भागिले 9 बरोबर x भागिले 2.5. मग आता तिरकस गुणाकार केला तर 9x बरोबर 2.5 गुणिले 1440, मग x बरोबर 2.5 गुणिले 1440 भागिले 9. 9 1 9, इथं 16 9 144. आता 2500, पण त्याच्यानंतरचं आहे 25 60 जर आपण केलं तर 25 60 150ला 0 हातचे आले 15, 25 1 25 आणि 15 40, आणि आपल्याला एक घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. मग ते
एक जर सोडून दशांश चिन्ह दिलं तर 400.0 आलं, म्हणजेच त्याचं उत्तर आलेलं आहे 400 रुपये. 2 नंबरचे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 18 नंबरचा. कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किलोमीटर अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती? तर या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला 105 भागिले 3.5 करावं लागेल. मग 105 भागिले 3.5 जर आपण केलं तर या ठिकाणी दशांश चिन्ह काढलं तर इथं 0 द्यावं लागेल. मग 1050 भागिले 35 झालं. 35 105 आणि राहिलेला 0 द्या. 30 किलोमीटर हे त्याचं उत्तर आलेलं आहे. आता त्याच्यानंतर 12 नंबरचा प्रश्न आहे. एका नावे सरासरी 22 किलोग्राम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्राम झाले, तर नावाड्याचे वजन किती? तर या ठिकाणी खूप सोपी पद्धत आहे पहा. सुरुवातीचे जे प्रवासी आहेत किंवा मुलं आहेत ते आहेत 25 गुणिले दोन्ही सरासरीमधील फरक 22 आणि 24 मध्ये 2चा फरक आहे, अधिक नंतरची सरासरी किती आहे 24. मग आता 25 दोन्ही 50, 50 आणि 24 केलं तर ते आले 74. म्हणजे नावाड्याचं वजन किती झालेलं आहे 74 किलोग्राम. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या नंतरचा प्रश्न पाहूयात आपण. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 91 अधिक 92 अधिक 93 अधिक डॉट 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 अधिक 100 बरोबर किती? तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 आणि 100. मग आता इथे पहा 91 आणि 99ची बेरीज जर केली तर ती येते 190. म्हणजे एकदम शॉर्टकट सांगतो तुम्हाला. 92 आणि 98ची बेरीज केली तर ती सुद्धा 190 येते. त्याच्यानंतर 93 आणि 97ची बेरीज केली तर 190 येते. 94 आणि 96ची बेरीज केली तर 190 येते. मग हे झाले 190. त्याच्यानंतर 95 आणि 100ची बेरीज केली तर 195 येते. मग आता या सर्वांची जर आपण बेरीज केली तर शेवटी 5 आलेले आहेत. हे 0 अधिक 5. त्याच्यानंतर इथं 1 2 3 4 5 वेळेला 9 आलेले आहेत. मग 9 45ला 5 हातचे आले 4. नंतर 1 2 3 4 5 5 आणि 4 9 म्हणजे 955 ही त्याची बेरीज आलेली आहे. तर किती नंबरचं ऑप्शन आहे 3 नंबरचं उत्तर आहे 955. त्याच्यानंतर रामकडे 1 रुपया 2 रुपये 5 रुपयाची समान नाणी असून एकूण रक्कम 40 रुपये आहे, तर रामजवळ एकूण किती नाणी आहेत? तर या स्वरूपाचा प्रश्न कसा सोडवायचा त्याचा फॉर्म्युला असा आहे की एकूण रक्कम छेद हे नाण्यांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 5. मग 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. 40 भागिले 8 केलं तर हे झालं 5. पण हे जे 5 काय माहीत आहे का? तर 1 रुपयाची नाणी 5 आहेत, 2 रुपयाची नाणी 5 आहेत आणि 5 रुपयाची नाणी 5 आहेत. मग अशी 3 नाणी आहेत की नाही. मग 1 रुपयाची नाणी 5 अधिक 2ची नाणी 5 अधिक 5 रुपयाची नाणी 5 आहेत. मग 5 आणि 5 10, 10 आणि 5 15. म्हणजे एकूण नाणी किती आहेत 15 आहेत. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 0.2 अधिक 0.002 अधिक 2 अधिक 0.02 बरोबर किती? तर याची मांडणी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीला 2 येतील. त्याच्यानंतर हे आपल्याला मांडावं लागेल 0.2. त्याच्यानंतर हे 0.02 आणि त्याच्यानंतर 0.002. तर आता सोपं जाईल. हे 2ला 2, 2ला 2, इथं 2 आणि इथं दशांश चिन्ह जिथे आहे तिथे आणि हे 2ला 2 म्हणजे उत्तर आले 2.222. तर किती नंबरचं ऑप्शन आहे 1 नंबरचं उत्तर आहे. त्याच्या खाली हे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आहेत, ते मी बुद्धिमत्ता चाचणीच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. अजून 4 प्रश्न आहेत गणिताचे, तेही आपण पाहूयात. म्हणजे गणिताचे सर्व प्रश्न होऊन जातील. 5 आहेत अजून प्रश्न. एका गावची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर ती किती होईल? आता सुरुवातीला पहिल्या वर्षी 10% वाढली. मग 5000चे 10% काढले तर 500 येतात. म्हणजे 500 गुणिले 5000 गुणिले 10/100 असे 10% काढावे लागतात आपल्याला. मग 0 0 कटला, हा 0 कटला, राहिले 500. मग हे 500 5000 मध्ये ॲड केले तर ते झाले 5500. मग परत आपल्याला या 5500चे
10% टाळावं लागतील. 5,500 गुणिले 10/100 जर आपण केलं तर परत 0,000 टाकला ते आलं 550. मग 5,500 मध्ये 550 जर ॲड केले तर बेरीज येते 6,050, म्हणजे 2 वर्षानंतर 6,050 लोकसंख्या होणार आहे. आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की 1,500 रुपये मुद्दलाचे दशादशे 10 दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती. आता व्याजाचा दर जर दशादशे 10 असेल तर म्हणजे चक्रवाढ व्याजाने जी राश येते ती टाळण्यासाठी दिलेली जी मुद्दल आहे तिला 1810ने गुणायचं असतं, परंतु त्याचा वर्ग आहे, मग 1810चा वर्ग आपल्याला घ्यावा लागेल. मग ते आलं 121/100. किंवा अजून तुम्हाला शॉर्टकट सांगतो, जर मुदत 2 वर्षे असेल आणि व्याजाचा दर जर 10 असेल तर दिलेल्या मुद्दलीला 121/100ने गुणायचं. हा शॉर्टकट लक्षात ठेवा. परत एकदा शॉर्टकट सांगतो, जर व्याजाचा दर दशादशे 10 असेल आणि मुदत 2 वर्षे असेल तर दिलेल्या मुद्दलीला 121/100ने गुणायचं. मग आता व्याजाचा दर दशादशे 10 आहे आणि मुदत 2 वर्षे आहे. मग चक्रवाढ व्याजाने रास बरोबर मुद्दल आहे 1500 गुणिले 121/100. मग परत 0,000 टटला. 1500 गुणिले 121 केलं तर 15×15=5, हातचा आला 1. 15×2 30 आणि हातचा आलेला 31ला 1, हातचे आले 3. 15×15 आणि 3 18, 1,815. मग आपल्याला चक्रवाढ व्याज टाळण्यासाठी या राशीमधून जी मुद्दल आहे ती वजा करावं लागेल. 1,815 वजा 1500 केलं तर 315 हे आपलं उत्तर आलेलं आहे. किती नंबरचा ऑप्शन आहे? 1 नंबरचा ऑप्शन आहे, 315 रुपये. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न आहे. गणिताचे प्रश्न खाली 2 आहेत पहा. 0.05 गुणिले 0.005 भागिले 0.005 बरोबर किती. तर इथे जर आपण विचार केला तर दशांश चिन्हानंतर 3 घरं आहेत आणि या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत. मग 3 आणि 2 5 झाले. त्या 5 पैकी इथं 4च घरं आहेत. मग हे 4 घरं खालचे कॅन्सल करू आणि वरचे 4 घरं कॅन्सल करू. मग वर एकच घर राहणार आहे 0.5 गुणिले 5 आणि छेदस्थानी 5. कारण इथले 3 घरं गेले आणि इथल्या 2 पैकी एक घर गेलं तर 4 घर झाले आणि खालचे आपण 4 घरं कॅन्सल केलेले आहेत. मग 5 कटला. आणि ज्यांना हे लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो, दशांश अपूर्णांकावर माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे याच चॅनलवर, विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनलवर. तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एक कळेल. मग शिल्लक किती राहिलं? 0.5. हेच आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? 2 नंबरचं उत्तर आहे 0.5. आणि आता शेवटचा प्रश्न आहे आपला की 4,500 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर. तर सर्वात आधी आपण काय करू माहिती आहे का, या सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करूयात. मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी सेंटीमीटरला 100ने काय करावं लागतं? भागावं लागतं. 4,500 भागिले 100 केलं तर 0,000 टटला, म्हणजे ते आलं 45 मीटर. मग आता या मीटरचं रूपांतर किलोमीटरमध्ये करण्यासाठी दिलेल्या मीटरला 1,000ने भागावं लागतं, कारण 1 किलोमीटर बरोबर 1,000 मीटर. मग 45 भागिले 1,000 जर आपण केलं, 45 भागिले 1,000, तर या ठिकाणी 0.045 किलोमीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? 4 नंबरचं उत्तर आहे 0.045 किलोमीटर. तर या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्हा पोलीस भरतीमध्ये विचारलेल्या अंकगणिताच्या सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहिलेली आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.